सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर। तज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात। इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब। त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ। आजच संपर्क साधा। ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9657 230023। राज्यातील शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडलेला असताना सरकार केवळ आश्वासनांची खैरात वाटत असून प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू आहे, असा घणाघाती आरोप करत शिंदे शेतकरी सेनेचे उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। येत्या आठवडाभरामध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर करण्यात आली नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर तीव्र आंदोलन केलं जाईल, असा इशाराही मोरे यांनी दिलाय। राहुरीत नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलनादरम्यान मोरे यांनी सांगितलंय की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते तर शेतकऱ्यांवर अशी बिकट परिस्थिती ओढावली नसती। मात्र सध्याचं सरकार शेतकरी विरोधी धोरण राबवत असल्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडलाय। वाढता उत्पादन खर्च, नैसर्गिक आपत्ती, अपुरा वीज पुरवठा आणि शेतीमालाला मिळणारा अत्यल्प बाजारभाव यामुळे राज्यातील शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेलाय। ऊस, कापूस, सोयाबीन आणि इतर पिकांना उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। साखर निर्यातीवरील निर्बंध आणि कापूस आयातीमुळे स्थानिक उत्पादकांना फटका बसला असून अनेक साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादकांची FRP आणि इतर देयकं अद्याप थकीत असल्याचा आरोपही मोरे यांनी केला। तर ही सर्व थकबाकी तात्काळ अदा करावी अशी मागणीही करण्यात आली आहे। यावेळी शेतकऱ्यांच्या वतीनं निवासी तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन दिलं गेलंय। अगदी तुम्हाला सांगतो, या राज्यामध्ये नंगा नाच सुरू आहे। कुठेही त्या आश्वासनांचं आणि याचं काही पालन होत नाही, कुठेही शेतकऱ्याला फायदा होणार नाही अशी परिस्थिती सध्या गावागावामध्ये आहे। अगदी गावागावामध्ये तुम्ही गेलं तर अगदी कोणतरी सुतक पडल्यासारखी परिस्थिती शेतकऱ्यांमध्ये आहे, कारण ही फसवी कर्जमाफी आहे। अगदी त्यांनी सांगितलं होतं कोरा कोरा कोरा, पण आता ते म्हणते मरा मरा मरा। म्हणजे अगदी कोणाला भूक लागलेली आहे त्याला जेवण द्यायचं, पण तो किती दिवसापासून उपाशी आहे, त्याला भूक किती लागली मग त्याला जेवण द्यायचं, अशा परिस्थिती ही कर्जमाफी आहे। पण यांना माझं एवढंच सांगणं आहे, तुम्ही सत्तेच्या मस्तीमध्ये जाऊ नका। अगदी भाजपचे सुद्धा लोक, राष्ट्रवादी शिवसेनेचे सुद्धा लोक, कार्यकर्ते म्हणतात की तुम्ही आता कुठंतरी काहीतरी करा, आम्ही पक्षामध्ये आहे पण आमचं मरण होतंय। पण आता त्यांनी सुद्धा बाहेर निघलं पाहिजे आणि हा नंगा नाच थांबवला पाहिजे, नाही त्या महाराष्ट्रामधला शेतकरी आता आत्महत्यात काय, कोणाची हत्या करायला सुद्धा मागं पुढं पडणार नाही, ही परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे। आपण जर बघितलं तर 2024च्या निवडणुकीमध्ये माननीय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्याचा 7-12 करूया, कोरा 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 असं ते बोलले होते। पण आज जर आपण बघितलं तर जे निकष आणि जे नियम लावले कर्जमाफीला, त्यामध्ये शेतकऱ्याचा 7-12 काही कोरा होताना दिसत नाही। 10% सुद्धा शेतकऱ्याची कर्जमाफी यामध्ये होणार नाही। आम्ही कर्जमाफी मागतो का? कारण की आमच्यावर जे तुम्ही निर्यातबंदीचे जे चुकीचे धोरणं राबवलेले शेतकऱ्यांवर, त्याच्यामुळं शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे। आमच्या साखरेला आज सुद्धा जागतिक बाजारात खूप भाव मिळतोय, पण साखरेची निर्यात बंदी थांबवली, कांद्याची निर्यात बंदी थांबवली, कापसाच्या गाठी आयात केल्या। तुम्ही ज्या वेळेस जे उद्योगपती यांचं कर्ज राईट ऑफच्या नावाखाली माफ करता, त्यावेळेस कुठलेही निकष लावले जात नाही। मग त्यावेळेस काय सांगता का ह्यो मोठा उद्योग आहे, ह्यो उद्योग चालला पाहिजे। अरे शेतीसुद्धा ही मोठा उद्योग आहे। शेतीवर 75% लोक अवलंबून आहे। हा देश कृषीप्रधान आहे आणि शेतकरी सेनेचा प्रश्न राहिला। शेतकरी सेनेची स्थापना ज्यासाठी एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेली आहे, तर शेतकऱ्यावर कुठं अन्याय होऊ नये, शेतकऱ्याला कायम न्याय मिळाला पाहिजे आणि शेतकरी सेना ही शेतकऱ्यांसाठी कायम लढत राहते। आणि आज जर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असते तर ही कर्जमाफी सरसकट झाली असते। त्यांनी कुठले निकष नियम लावले नसते, कारण की ते मुळात भूमिपुत्र आहे, ते मुळात शेतकरी आहे। हे इतके निकष आणि नियम लावले म्हणून आम्ही आज रास्ता रोको केला आहे। आणि येत्या 15 तारखेपर्यंत जर सरकारी नियम बदलले नाही तर आम्ही वर्षा बंगल्यावर जाणार सर्व शेतकऱ्यांना घेऊन आणि तिथं उपोषणाला बसणार। आणि तिथं जोपर्यंत नियम बदलत नाही तोपर्यंत आम्ही प्राण गेला तरी हरकत नाही, पण आम्ही तिथून हलणार नाही। या आंदोलनात शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे,
शेतकरी संघटनेचे प्रकाश देठे, सचिन करपे, केदारनाथ चव्हाण, अमोल मोढे हे सहभागी झाले. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे किरण कडू यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके, तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव आणि संतोष चोळके तसेच सुनील आढाव, विजय तोडमल, गोरक्षनाथ लांबे, किशोर गाडे, योगेश सोनवणे, संदीप खाडे, गजानन चव्हाण, जीवन माने, डॉक्टर सचिन पवार, सुभाष झुंद्रे, किशोर मोरे, अशोक निमसे, नितीन मोरे, विजय मोरे, वसंत कदम, अमोल होन यांनीही यात सहभाग घेतला. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डरप्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.